मंडळी, काल भारत विरुद्ध न्यूझीलंडचा अंतिम सामना भलताच रंगला होता। या सामन्यात न्यूझीलंडनं भारताला विजयासाठी 252 धावांचं लक्ष दिलं होतं, जे भारतानं 49 षटकात आणि 4 विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केलं। जडेजाने शेवटच्या बॉलला 4 मारत चॅम्पियन ट्रॉफीवर भारताचं नाव कोरलं। या सामन्यात भारताचा दणदणीत विजय झाल्यानंतर लोकांनी चक्क रस्त्यावर उतरून जल्लोष साजरा केला। कुणी फटाके फोडत होतं, तर कुणी बँड लावला होता, तर कुणी सगळा जीव पायात आणून उड्या मारत होतं। म्हणजे एकूण काय तर काल सगळ्या भारतीयांनी होळी आधी दिवाळी साजरी केली होती। पण मंडळी, काल झालेल्या विजयाला मध्य प्रदेशमध्ये गालबोट लागले। मध्य प्रदेशमध्ये टीम इंडियाच्या विजयानंतर काढलेल्या मिरवणुकी दरम्यान महूच्या काही भागात हिंसाचार उसळला। काल दगडफेक, मारहाण आणि मारामारीत सगळं महू होरपळून निघालं। पण मंडळी, हा हिंसाचार का झाला? महू मध्ये काल रात्री काय घडलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघता विशेष भारी। मंडळी, आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी म्हणून ओळख असलेलं मध्य प्रदेशचं महू आज वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलंय। इंदोर जिल्ह्यातल्या महू मध्ये काल चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाचा उत्सव अचानक हिंसाचारात रूपांतरित झाला। पण या हिंसाचाराची सुरुवात कशी झाली? त्याचं झालं असं की महू मध्ये टीम इंडिया जिंकल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी एक रॅली काढण्यात आली होती। या रॅलीत 100हून अधिक लोक सहभागी झाले होते। इंदोर ग्रामीणच्या एसपी हितिका वत्सल यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा ही रॅली महूच्या जामा मशिदी समोर आली, तेव्हा रॅलीतले काही लोक जय श्रीरामचा नारा देऊ लागले आणि फटाके फोडू लागले। तेव्हा फटाक्यांवरून काही लोकांशी वाद झाला। शिवाय मिरवणुकीच्या मागे येणाऱ्या 5 ते 6 लोकांना दुसऱ्या बाजूच्या लोकांनी थांबवलं आणि त्यांनी हाणामारी सुरू केली। जेव्हा पुढे चालणाऱ्या लोकांना हे कळलं, तेव्हा त्यांनी दगडफेक करायला सुरुवात केली। यानंतर दुसऱ्या बाजूने आलेल्या लोकांनीही दगडफेक सुरू केली। काही वेळातच वाद वाढला। हे प्रकरण चिघळतंय बघून लोक आपापली वाहनं तशी सोडून पळाले। काही जण पट्टी बाजारात गेले, तर काही कोतवाली आणि उर्वरित इतर भागात गेले। पण या प्रकरणात लोक इतकी संतापात होती की त्यांनी पट्टी बाजार परिसरातही दगडफेक सुरू केली। येथे त्यांनी घरं आणि दुकानांबाहेर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली। बाईक जाळल्या, दुकानांना आग लावण्यात आली। पट्टी बाजार, मार्केट चौक, जामा मशीद, बठक मोहल्ला आणि धान मंडी बाहेर पार्क केलेल्या 12हून अधिक दुचाकींना हल्लेखोरांनी आग लावली। पट्टी बाजार परिसरात प्रेस क्लबचे अध्यक्ष राधेलाल यांच्या घराला आग लावण्यात आली। बठक मोहल्ला येथे एका दुकानाला आग लावण्यात आली। मार्केट चौकातील 2 दुकानांबाहेर आग लावण्यात आली। शिवाय या घटनेत राधे कौशल यांच्या 80 वर्षीय आई त्यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यात जखमी झाल्या, तर खाली असलेल्या मेडिकल शॉपला आग लावण्यात आली। गोंधळ इतका वाढला की पोलिसांनी पट्टी बाजार परिसरात अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी पट्टी बाजार आणि मानक चौक भागात लाठीचार्ज केला। सुमारे 2.5 तासानंतर पहाटे 1 वाजता परिस्थिती सामान्य झाली। पण सकाळी संपूर्ण हिंदू समुदायाचा मोठा जमाव रस्त्यावर आला आणि त्यांनी बाजार बंद ठेवण्याची घोषणा केली। मग सुमारे 10 पोलीस ठाण्यांमधील 300हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी तैनात करण्यात आले। या घटनेसंदर्भात राधे कौशल म्हणाले की 1.5 ते 2 तास दगडफेक सुरू राहिली। घरात घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला, कपडे जाळून फेकण्यात आले, खालच्या मजल्यावर असलेले मेडिकल शॉप आणि वाहनं जाळण्यात आली। या दरम्यान एकही पोलीस घटनास्थळी उपस्थित नव्हता। स्फोटांचे आवाज ऐकू आले, ज्यामुळे कुटुंबात भीती पसरली आहे। शिवाय जामा मशिदीजवळ उपस्थित असलेले मोहम्मद जावेद म्हणाले की येथे नमाज सुरू होती। दरम्यान लोक मिरवणुकीतून आवाज करत पुढे जात होते। या दरम्यान कोणीतरी आत बॉम्ब फेकला। तो कापसाचा बॉम्ब होता, त्यातून सगळा धूर उठला। यानंतर परिस्थिती बिघडू लागली। या मार्गावर मिरवणूक कशी काढली गेली हे मला समजत नाही। यासाठी लोकांनी परवानगी घेतली होती का, की परवानगी शिवाय मिरवणूक काढण्यात आली? सध्या परिस्थिती नियंत्रणात असून परिसरात सुरक्षा दल तैनात करण्यात आले। इंदोरचे आयुक्त आशिष सिंग म्हणाले, हे कसे घडले ते नंतर कळेलच, आता सगळं ठीक आहे। सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर महू येथील हिंसाचारानंतर परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आहे। काल रात्री उशिरा परिसरात तणाव होता, परंतु सकाळपासून परिस्थिती सामान्य झाली। पोलिसांनी 13 जणांना अटक केली। व्हिडिओ फुटेजच्या आधारे आणखी गुन्हेगारांचा शोध सुरू आहे। मास्क घालून दगड आणि पेट्रोल बॉम्ब फेकणाऱ्यांची ओळख पटवली जात आहे।
मंडळी, पण ही हिंसा फक्त मध्य प्रदेशमध्येच नव्हे तर आपल्या महाराष्ट्रातही झाली. पुण्याच्या FC रोडवर विजयाचं सेलिब्रेशन सुरू असताना पुण्यात एका टोळक्याकडून तरुणाला मारहाण करण्यात आली. तरुणाला बेल्ट रॉडने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवाय भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर सांगलीतल्या मिरज मधील लक्ष्मी मार्केट भागात तरुणांचे 2 गट आनंद साजरा करण्यासाठी आले होते. दोन्ही गट आमने सामने आले तेव्हा भारताचा विजय साजरा करण्यासाठी आलेल्या दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर तिथे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी दोन्ही गटाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी हातात लाठी घेऊन दोन्ही गटातल्या व्यक्तींना पांगवलं. मंडळी, हा सगळा प्रकार बघता जनता कुणाचा आदर्श घेते हे मात्र काही कळत नाही. काल मॅच मध्ये विजय झाल्यानंतर विराट कोहली मोहम्मद शमीच्या आईच्या पाया पडला. शमीच्या आईनेही त्याला आशीर्वाद दिला आणि ट्रॉफी सोबत सगळ्यांची मनं देखील विराट कोहलीने जिंकून घेतली. कदाचित हा क्षण महूतल्या दंगलखोरांनी बघितला नसेल, पण या हिंसाचारामुळे विजयाला गालबोट लागलं हे मात्र नक्की. या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.